हॅलो फ्रेंड्स, तर लेकरांची शाळा चालू झाली आणि सकाळी सकाळी डब्बा काय करायचा हा सुद्धा विचार करायला टाइम नसतो. तर आदल्या दिवशी सगळं प्लॅनिंग करून ठेवावं लागतं. पुन्हा प्रत्येकाचे वेगळे नखरे की हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे म्हणून. तर प्रक्षितासाठी वेगळा टिफिन बनवला होता मी आणि इथे तिला तयार करून घेतलं. तरी सुद्धा तिला स्वतः एकदा तयार व्हायचं असतं. तर प्रक्षिताचा टिफिन भरून घेतला आणि यांच्या टिफिनमध्ये मटकी आणि वांग्याचं भरीत बनवलं होतं. आणि आज परत एकदा नवीन स्लीव्हची डिझाईन मला कट करायची होती. आता कशी दिसेल ती माझ्यावरती मला माहिती नाही, पण एकदा करून बघायचं होतं की जमते का नाही किंवा छान दिसेल का नाही. तर तयार बाहीच्या वरती 5 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि जेवढी बाहीची रुंदी आहे त्याच्या निम्म्यावरती आपल्याला मार्क करून घ्यायचे. खालच्या साईडला आणि वरच्या साईडला चौकोन बनवून घ्यायचा आहे आणि नंतर मग गोल असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बाहीच्या सेंटर मध्ये एक कट लावून घ्यायचा आणि खालच्या साईडला एक कट लावायचा आहे जिथे आपण मार्क केलं होतं तिथे. तर मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचंय आणि जिथे आपण कट लावला होता तिथून अर्धा इंचावरती दोन्ही साईडला सेम प्लेट टाकून घ्यायच्यात. तर 5 ते 6 प्लेट येतील. तर अशा पद्धतीचा काही पप तयार होईल. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेलच की ब्लाउज कसं दिसते. तर व्हिडिओ